कोल्हापूरमध्ये एक असा पुतळा होता जो लोकांनी दोनदा नाही तर पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट आहे ब्रिटिश काळातील. 1929 साली कोल्हापूरमध्ये सर लेस्ली विल्सन यांचा भव्य पुतळा उभारला गेला. मध्यवर्ती ठिकाणी उभा असलेला हा पुतळा लोकांच्या मनाला टोचत होता. स्वातंत्र्याच्या लढ्यात पेटलेल्या कोल्हापूरकरांनी ठरवलं, हा गुलामगिरीचं प्रतीक असलेला पुतळा हटवायचाच. 10 ऑक्टोबर 1942 दुपारी 2 महिला स्वातंत्र्यसैनिक भागीरथी तांबट आणि जयाबाई हावरे त्यांनी या पुतळ्यावर डांबर ओतलं आणि संपूर्ण शहर हादरलं. त्यानंतर 1943 मध्ये शंकरराव माने यांच्या नेतृत्वाखाली 20 जणांनी योजना आखली आणि पहाटेच्या वेळी हातोड्याचे घाव घालत हा पुतळा विद्रूप करण्यात आला. पोलिसांनी प्रयत्न केला, पण तोपर्यंत सगळे गायब झाले होते. शेवटी 1944 साली हा पुतळा हटवण्यात आला आणि 1945 साली त्याच ठिकाणी उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानाचा पुतळा. नंतर त्या पुतळ्याचे काय झाले माहीत करून घेण्यासाठी सुपर अशी कॉमेंट करा आणि जाता जाता सुपर कोल्हापूरला फॉलो करा.